अरे तुम्ही गावात राहणारे खरंच अडाणी असतात का? तुम्हा लोकांना कसलीही अक्कल नसते. अरे आंघोळीला आज कोण भांड्यात पाणी गरम करत बरं? तुम्हाला इतकी समज नाही का की घरात एखादे गिझर लावून घ्यावे म्हणून? माहित नाही मी माझी चक्कन कुठे गहाण ठेवली होती. जे राकेशच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की एकदाही त्याच्या कुटुंबाची माहिती काढण्याचा साधा विचारही माझ्या मनात आला नाही. आणि जराही धीर न धरता मी मूर्खाने राकेश सोबत लग्न करून घेतले. मला जर आधी कळाले असते की गावाची लाईफस्टाईल इतकी बोरिंग असते तर मी राकेश सोबत लग्नासाठी अजिबात तयार झाले नसते. नववधू दिव्या ह्या सर्व गोष्टी तिच्या सासूबाई कल्पनाजी यांना ऐकवत होती. कल्पनाजी एक सुशिक्षित उच्च आणि संस्कारी कुटुंबातील महिला होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांचेच मूल समजून एक शब्दही तोंडातून बाहेर काढले नाही. कल्पनाजींचे तिच्या विरोधात काहीच न बोलणे दिव्याला आणखीन राग आणत होता आणि ती पाया पटत तिथून तिच्या वरच्या खोलीत निघून गेली. कल्पनाजी आणि किशोरजी यांनी त्यांच्या कमाईने 2 मजल पक्के घर बांधले होते. किशोरजी त्यांच्याच गावाला लागून एका छोट्या शहरात एका बँकेत मॅनेजरची नोकरी करत होते. त्यांचा पगार जास्त नव्हता पण ते त्यांच्या तत्वांशी खरे होते. त्यांचे विचार असे होते की ते कुणाला देऊन खात होते पण कुणाकडून घेऊन कधीच काही खाल्ले नव्हते. याचमुळे त्यांनी कल्पनाजीच्या माहेरहूनही कधीच हुंडा मागितला नाही. कल्पनाजी यांच्या वडिलांनीही किशोरजी यांची इमानदारी आणि मेहनत पाहूनच त्यांच्या मुलीचे लग्न त्यांच्या सोबत लावून दिले होते. कल्पनाजी लहानपणापासूनच वडिलांच्या घरी एखाद्या राजकुमारी सारखी वाढली होती. पण नवऱ्याच्या घरी आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा अभाव असूनही त्यांनी कधीच जाणवू दिले नाही की त्यांना कोणत्या गोष्टींच्या कमतरतेमुळे असुविधा होत आहेत. उलट त्या प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या नवऱ्याच्या सोबत समजुतीने उभ्या राहिल्या आणि त्याचाच परिणाम होता की किशोरजीच्या नजरेत त्यांची खूप इज्जत होती पण नववधू दिव्याला मात्र कुणाच्याही मान सन्मानाची पर्वा नव्हती की कुणाच्या इज्जतीचीही पर्वा नव्हती. ती तर तिच्या मनात जे काही येत होते ते ती बोलत होती. त्यांनी पाहिले की तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी खूप महागड्या वस्तू दिल्या आहेत पण पाहुण्यांच्या गडबडीत आणि घेणेदेणे यात व्यस्त असल्या कारणाने हुंड्याचं सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दिव्याने तिच्या माहेरहून आलेले सर्व सामान तिच्या खोलीत ठेवायला सांगितले. तिने हे सुद्धा पाहिले नाही की कुणाकडे वेळ आहे की नाही. तिला तर फक्त हेच वाटत होते की तिचे सामान सर्वात आधी व्यवस्थित असले पाहिजे. तिला कुणाशीच काहीही देणे घेणे नव्हते पण लग्नाच्या गडबडीत तिचे सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी कुणाकडेही वेळ नव्हता. पण दिव्याची नजर मात्र तिने सोबत आणलेल्या एसी, टीव्ही, फ्रीज आणि सोफ्यावर होती. तिला त्या सामान तिच्या खोलीत लवकरात लवकर लावून घ्यायचे होते. तिला असं वाटत होत की माझ्या कोणत्याही सामानाला तिची सासू तिच्या खोलीत किंवा घरात इतर जागेवर लावायला नको. लग्नानंतर लगेचच ती बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती. तेव्हाही तिला समज नव्हती की आपल्या सासू सोबत कसं बोलायचं. तिने त्या दिवशीच उलट उत्तर देणे सुरू केले होते की ती गिझरमध्ये गरम केलेल्या पाण्यानेच आंघोळ करते. दुसऱ्या भांड्यात गरम केलेल्या पाण्याची मला सवय नाहीये. इथे तर गिझरही नाही. मी असं अडाणी लोकांसारखी आंघोळ नाही करणार. तेव्हा कल्पनाने गोष्ट वाढू नये म्हणून लगेचच भांड्यात पाणी गरम करून दिले जेणेकरून तिच्या सुनेला कसलाही त्रास व्हायला नको. पण दिव्याने तिच्या सासूला त्यावर ही 4 गोष्टी ऐकवल्या. अहो आई, तुम्ही लोक कोणत्या जमान्यात जगत आहात? माझ्या माहेरच्या घरी तर प्रत्येक बाथरूम मध्ये गिझर बसवलेला आहे. सगळ्या नळातून गरम पाणी येते. आम्ही लोक जेव्हा हवं असेल तेव्हा गरम पाणी घेऊ शकतो आणि इथे मात्र 1 मग गरम पाण्यासाठी ही 1 तास वाट पाहावी लागते. कस जमत तुम्हाला अशा घरात राहायला? दिव्याने वेडेवाकडे तोंड करून सासूला सुनावले तरीही कल्पनाजी तिला काहीही बोलल्या नाहीत आणि पटकन गरम पाणी करून दिव्याला दिले. दिव्याने छान आंघोळ केली आणि तिच्या खोलीत निघून गेली. तिचा नवरा राकेश तिथेच बसून लॅपटॉपवर ऑफिसची कामे करत होता. ती त्याच्यावर ओरडत म्हणाली, अहो तुमच्या घरात तर कसलीही व्यवस्था नाहीये. आंघोळीला बाथरूम मध्ये गिझर नाही, पाणी पिण्यासाठी किचन मध्ये वॉटर फिल्टर नाही. मी तर साधं पाणी कधीच पित नाही, तुम्हाला तर माहित आहे ना. तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी एक बिस्लेरीची मोठी बाटली घेऊन या. मी तुमच्या घरचे नॉर्मल पाणी पिणार नाही, नाहीतर तुम्हाला माहित आहे माझा घसा दुखतो. मी आजारी पडले तर. राकेशने त्याच्या बायकोकडे एक नजर टाकली आणि मनात विचार केला,
वाहरे आत्ताची जनरेशन. आणि मग हसत म्हणाला, ठीक आहे, तुला नॉर्मल पाणी पिण्याची सवय नसेल तर हरकत नाही, मी तुझ्यासाठी पाण्याची बाटली घेऊन येईन. जितके दिवस इथे राहशील तितके दिवस तू बिसलेरीचे पाणी प्यायचे. तेव्हा पुन्हा दिव्या म्हणाली, ओ मिस्टर, आता तर बाटलीच्या पाण्याने भागवून घेईन, पण जेव्हा मी माझ्या आई वडिलांच्या घरून पुन्हा इथे येईन तेव्हा काय करू? कारण आता तर आपले लग्न झाले आहे, त्यामुळे मला तुमच्या सोबतच राहायचे आहे. त्यामुळे मला कायमचं फिल्टरच्या पाण्याची गरज भासणार आहे. म्हणूनच मी पुन्हा येण्याआधी स्वयंपाकघरात वॉटर फिल्टर आणि बाथरूममध्ये गिझर लावून घ्या. मी तुमच्या आईसारखी भांड्यात पाणी गरम करून आंघोळ करणार नाही. तितक्यात दिव्याला बोलवायला एक लहान मुलगी खोलीत आली, जी तिथे पाहुणी म्हणून आली होती. दिव्या तयार होऊन खाली निघून गेली, कारण आज ती पहिल्यांदाच स्वयंपाकघरात प्रवेश करणार होती. कल्पनाजींनी तिला जेवणासाठी काय काय बनवायचं आहे ते समजावून सांगितले आणि तिच्या मदतीसाठी तिच्या बहिणीच्या सुनेला पाठवले आणि त्या दुसऱ्या कामात व्यस्त झाल्या. दिव्याने आधी कधीच जास्त लोकांचा स्वयंपाक बनवला नव्हता, त्यामुळे तिची थोडी चिडचिड झाली होती. तरीही तिने मिळून कसेबसे सगळ्यांसाठी जेवण तयार केले. जेव्हा सगळी लोक जेवायला बसली तेव्हा किशोरजीने आणखीन 2 पोळ्या खाण्यासाठी मागितल्या. तेव्हा दिव्या म्हणाली की बाबा, तुम्हाला आणखीन पोळ्या हव्या होत्या तर आधीच सांगायला हवं होतं ना. माझ्या घरी असं होत नाही की ज्याला जितक्या पोळ्या हव्या असतील तितक्या खायला मिळतील. तिथे तर मोजून मापून पोळ्या बनविल्या जातात. असं नाही की तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा पोळ्या तयार मिळतील. आता घ्या माझ्या वाट्याची पोळी, आज मी भात खाऊन घेईन, असे म्हणत दिव्याने तिच्या 2 पोळ्या किशोरजी यांच्या ताटात ठेवून दिल्या आणि स्वतः आपल्या ताटात भात वाढू लागली. किशोरजी त्यांच्या नववधू सुनेचे असे रूप पाहून हैराण झाले. त्यांचा असा अपमान होईल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. दिव्याची अशी वागणूक पाहून कल्पनाजीही हैराण झाल्या, परंतु त्यांना त्यांच्या नवऱ्याचा झालेला अपमान सहन झाला नाही. म्हणून त्या म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या वाटेची पोळी का दिली? तू माझ्याकडून घे पोळी, तुम्ही तर राहूच द्या आई. जर असंच होत तर तुम्ही आधीच का नाही तुमची पोळी? तुम्ही दोघी एक समान आहात. आता गुपचूप जेवून घ्या आणि मलाही शांतपणे जेवण करू द्या. माझ्या घरी असं जेवताना बोलत नाहीत. असं बोलून दिव्या रागातच पटपट जेवण करू लागली आणि सर्वात आधी जेवण करून सगळी भांडी तिथेच सोडून तिच्या खोलीत निघून गेली. लग्नात आलेली काही पाहुणे मंडळी जी थांबली होती तीही दिव्याचे असे रूप पाहून आश्चर्यचकित झाले होते, पण त्यावेळेस कोणीच काही बोलले नाही. जेव्हा 2-3 दिवसांनी सगळेच पाहुणे निघून गेले तेव्हा दिव्याच्या माहेराहून आलेल्या सर्व सामानाची हळूहळू फिटिंग होऊ लागली. दिव्याच्या घरून जितकेही सामान आले होते जवळजवळ सर्व सामान तिच्या खोलीत ठेवले होते. पण एक मोठा टीव्ही होता जो कल्पनाजींनी सुनेच्या खोलीत न लावता हॉलमध्ये लावण्याचा विचार केला आणि हॉलमधील लहान टीव्ही सुनेच्या खोलीत लावण्याचा विचार केला, जेणेकरून त्यांनाही असुविधा व्हायला नको. कारण इतका मोठा टीव्ही छोट्या खोलीत पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांनाच त्याचा त्रास होईल. त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलवले होते. दिव्याने जसा तिच्या माहेराहून आणलेला नवीन टीव्ही हॉलमध्ये लावलेला पाहिला तसा तिच्या रागाचा पारा चढला आणि ती रागाच्या भरात ओरडत म्हणाली की तुम्हा लोकांची हिंमत कशी झाली इतक्या मोठ्या टीव्हीला हॉलमध्ये लावण्याची? माझ्या वडिलांनी इतका महागडा आणि ब्रँडेड टीव्ही मला माझ्या खोलीत लावण्यासाठी दिला होता. तुम्ही कुणाला विचारून माझा टीव्ही हॉलमध्ये लावला? कल्पनाजींना सुनेच्या तोंडून अशी वाक्य ऐकून रडू कोसळले. तेव्हा किशोरजी म्हणाले, यात इतक रागावण्याचे कारण काय आहे सुनबाई? तुला तुझ्या खोलीत नवीन टीव्ही हवा असेल तर तो तुझ्या खोलीत लावून देऊ. आम्हाला वाटले की इतका मोठा टीव्ही लहान खोलीत ठेवून पाहाल तर तुमच्या डोळ्यांना त्याचा त्रास होईल, म्हणून आम्ही तो हॉलमध्ये लावला. पण काही हरकत नाही, जर तुला हवा असेल तर तो आत्ताच काढून तुझ्या खोलीत लावून देऊ. तेव्हा दिव्या म्हणाली की आत्ताच्या आत्ता हा टीव्ही काढून माझ्या खोलीत लावून द्या. मला अशा लहान टीव्हीवर पाहण्याची सवय नाही. अशा लहान टीव्हीवर पाहण्याची तुम्हाला सवय असेल म्हणून तुम्हीच पहा. माझ्या घरी सुद्धा खूप मोठा टीव्ही लावलेला आहे, त्यामुळे मला मोठ्या टीव्हीवर पाहण्याची सवय झाली आहे. अशी घाणेरडी टीव्ही तुम्हालाच ठेवा. इतक बोलून दिव्या तिच्या खोलीत निघून गेली. कल्पनाजी किशोरजींना म्हणाल्या की अहो, आपल्याकडेही कोणत्याही गोष्टीची कमी नाही. तुम्हीही नोकरी करत होते आणि आपला मुलगाही नोकरी करतो. तुम्हालाही पैसे मिळते. आपलं घरही चांगलं चालत आहे.
मला तर आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही, पण जेव्हापासून सुनबाई आपल्या घरी आली आहे ती आपल्या घरात काही ना काही कमी भासवत आहे. तिला तर असं वाटत आहे जसं आपल्या घरात काहीच नाहीये, सगळे काही तिच्या माहेराहून आले आहे. आता कुठे तिला आपल्या घरी येऊन 4 दिवस ही झाले नाहीत की इतक्या गोष्टी ऐकवल्या आहेत की 40 वर्षे ही विसरणार नाही. तिला त्याच्या माहेरचा खूप गर्व आहे. किशोरजी कल्पनाजीला समजावत म्हणाले की काही हरकत नाही, सूनबाई आता नवीन नवीन या घरात आली आहे. हळूहळू आपल्या घरातील वातावरण आणि आपल्यालाही समजून घेईल. पण एक दिवस तर हद्दच पार झाली जेव्हा दिव्या काही कामासाठी बाहेर गेली होती आणि कल्पना यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी ठरवले की आज घरातील नेहमी वापरातील कपडे दिव्याने तिच्या माहेराहून आणलेल्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेते. कल्पनाजी यांच्याकडे ही सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन होती जी काही दिवसांपूर्वीच बंद पडली होती, म्हणून त्यांनी दिव्याला लग्नात मिळालेल्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व कपडे धुण्यासाठी टाकले आणि आधीच मशीनमध्ये पाणी आणि डिटर्जंट टाकून मशीन सुरू केली, पण मशीन अनबॅलन्स दाखवून बंद झाली, कपडे धुतलेच गेले नाहीत. कल्पनाची तब्येत खराब असल्याने झोपल्या होत्या. दिव्या जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की सर्व कपडे वॉशिंग मशीन मध्ये ठेवले आहेत आणि धुतलेलेही नाहीत. तर दुसरीकडे सासूबाई बेडवर मस्त आराम करत आहेत. तेव्हा तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती रागातच कल्पनाजी यांच्या खोलीत गेली आणि त्यांच्या अंगावरची ब्लँकेट खेचत जोरात ओरडली, आई, हे तुम्ही काय केलं? कल्पनाजी हडबडून जाग्या झाल्या आणि विचारले की काय झालं दिव्या, तू इतकी ओरडत का आहेस? तेव्हा दिव्या म्हणाली, ओरडू नाही तर काय, तुमची आरती ओवाळू. दिव्या, काय झाला हे जरा शांत होऊन सांगशील का? माझी तब्येत बरी नाहीये. जर तुम्हाला एखाद्या वस्तूबद्दल माहिती नसेल तर तुम्ही त्या वस्तूला हात लावताच कशाला? तुम्ही आधी कधी इतका महागडा आणि पूर्ण ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन चालवली आहे का जो आज तुम्ही मला न विचारता चालवलीत? आणि तिथे जाऊन बघा त्याचा काय परिणाम झाला आहे. कपडे जसेच्या तसे आहेत आणि वॉशिंग मशीन बंद पडलेली आहे. तेव्हाच कल्पनाजी हडबडून उठून उभ्या राहिल्या आणि चक्कर येऊन खाली बेडवरच पडल्या, कारण त्या काही दिवसांपासून उदास राहू लागल्या होत्या. त्यामुळे जेवणही कमीच करत होत्या आणि त्यातल्या त्यात तब्येतही खराब झाली होती. त्यामुळे अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आले होते. दिव्याने त्यांना सांभाळले आणि पाणी देखील पाजले आणि पुन्हा आपल्या माहेरचे गुणगान गात म्हणाले की आई, माझ्या माहेरी सगळेच ब्रुडेड वस्तू वापरतात. तुम्ही कधी पूर्ण ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन चालवली नसेल, म्हणून कदाचित तुम्ही आधीच पाईपने पाणी टाकले असेल म्हणून मशीन बंद झाली असेल. तिने त्यांच्या तब्येतीबद्दल न विचारता तिच्या माहेरचेच गुणगान गात बसली. आता काही दिवसानंतर दिव्याला तिच्या माहेरी जायचे होते. कल्पनाजी यांनी विचार केला की बाजारातील मिठाईमध्ये भेसळ असते, म्हणून घरीच शुद्ध देसी तुपात माझ्या हाताने मिठाई बनवून देते, ज्याने मिठाईची चवही वाढेल, सोबत आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. आणि त्यांनी घरी अनेक मिठाई बनवल्या आणि आपल्या सुनेला म्हणाल्या, ही मिठाई तुझ्या आईवडिलांच्या घरी घेऊन जा आणि पहा, सर्वांना ही मिठाई आवडते. कल्पनाजी हे बोलल्या तेव्हा दिव्या त्यांच्यावर रागावली आणि म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या या जुन्या विचारातून कधी बाहेर पडाल? माझ्या आई वडिलांच्या घरी मोठ्या पंचतारांकित हॉटेलांतून मिठाई येते. तुमच्या सारख्या घरी बनवलेल्या निकृष्ट दर्जाच्या मिठाई ती लोक नाही खात. जर मी हे सगळं घेऊन गेली तर माझेच नाक कापले जाईल. आम्ही लोक आमचं स्टँडर्ड मेंटेन ठेवतो. तुम्हा लोकांच काय आहे ना, तुम्हाला तुमच्या इज्जतीची पर्वा आहे ना मान सन्मानाची. पण माझ्या माहेरी हे सर्व होत नाही, समजेल तुम्हाला. तुम्ही लोक गावाकडचे आहात, तुमचे तर घरही लहानच आहे आणि माझ्या वडिलांचा तर खूप मोठा बंगला आहे. माझे वडील शहरातील खूप मोठे बिझनेसमन आहेत. मला तर राकेश आवडला म्हणूनच मी पप्पांना सांगून त्याच्याशी लग्न करायला जिद्द केली आणि त्यांनी माझे लग्न त्याच्या सोबत लावून दिले. नाही तर माझ्या आई वडिलांच्या तुलनेत तुम्ही लोक काहीच नाही. तेव्हा किशोरजी यांना सुनेच्या गोष्टी आवडल्या नाहीत आणि ते मध्येच म्हणाले, सुनबाई, आता लव्ह मॅरेज तर तुम्ही दोघांनी मिळून केली आहे, त्यात कोण काय करू शकतो? आम्ही लोक तर आलो नव्हतो तुला लग्नाची मागणी घालायला. तुला आमचा मुलगा आवडला म्हणून तर तू त्याच्या सोबत लग्न केलेस आणि राहिली गोष्ट ऐपतीची तर पैसेच सगळ्या गोष्टीत समाधान नसत बाळा. माणसाचा स्वभाव, त्याचा व्यवहारच सगळं काही असतं. जर तुला विश्वास नसेल तर तू आपल्या घराच्या चहूबाजूला शेजारी पाजारी
एवढेच नव्हे तर माझ्या ऑफिसमध्येही जाऊन विचारू शकतेस किती नाव आणि इज्जत आहे आमची. तुला कल्पनाने बनवलेल्या मिठाई घेऊन जायच्या नसतील तर नको नेऊस, पण सारखा आपल्या माहेरचा रुबाब तरी दाखवू नकोस. किशोरजी यांचे बोलणे ऐकून दिव्या गप्प तर झाली होती, पण तिची नजर मात्र कल्पनाने बनवलेल्या मिठाई काजू कतलीवर होती. ती तिची सर्वाधिक आवडीची मिठाई होती आणि दिसायलाही कोणत्या 5 स्टार हॉटेलच्या मिठाईपेक्षा कमी दिसत नव्हती. त्यामुळे तिने गुपचूप एक मिठाईचा डब्बा उचलला आणि तिच्या खोलीत निघून गेली. सर्व सामान पॅक केले आणि तो मिठाईचा डब्बा देखील तिच्या कपड्यांसोबत ठेवला आणि विचार केला की नंतर खाते, पण त्यावेळेस तिचा मूड थोडा खराब होता, त्यामुळे तिने ती मिठाई खाल्ली नाही आणि ती मिठाई घेऊन ती तिच्या माहेरी निघून गेली. तिच्या माहेरी ज्यांनीही ती मिठाई खाल्ली सगळ्यांनी तिची स्तुतीच केली. सगळे लोक तिला विचारत होते की तिने ही मिठाई कोणत्या हॉटेलमधून विकत घेतली आहे. जेव्हा दिव्याने तिच्या सासूबाईंचे नाव सांगितले तेव्हा सगळ्यांनीच तिच्या सासूबाईंची खूप स्तुती केली. तेव्हा दिव्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. इकडे कल्पनाजी किशोरजी यांना म्हणाल्या की तुम्ही का उगाच तिला इतके सुनावले, लहान आहे ती, नासमज आहे. तेव्हा किशोरजी म्हणाले, नाही कल्पना, प्रत्येक वेळेस ती तुझा अपमान करत असते. ती प्रत्येक वेळी तिच्या माहेरचा रुबाब दाखवत असते. तू सुद्धा काही कमी नाहीयेस, ही गोष्ट मला चांगलीच ठाऊक आहे. एक दिवस दिव्याच्या माहेराहून किशोरजी यांना फोन आला की दिव्याचा लहान भाऊ नरेंद्र याची एंगेजमेंट आहे, ज्यात तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचे आमंत्रण आहे. किशोरजी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि येण्यासाठी होकार दिला आणि फोन कट केला. पण जेव्हा दिव्याने तो शब्द ऐकला तेव्हा ती म्हणाली, बघा बाबा, तुम्ही लोक तिथे याल तेव्हा थोडे चांगले कपडे घालून या. जुन्या पद्धतीचे कपडे घालू नका, नाहीतर तिथे खूप मोठमोठी लोक आलेली असतील, भरपूर पाहुणे आलेले असतील. त्यामुळे असं नको व्हायला की मला तुमची ओळख करून देण्यातही लाज वाटेल आणि 4 लोकांसमोर माझेच नाक कापले जाईल. त्यामुळे आधीच सांगते, नाही तर तुम्ही लोकच बोलणार की आधी का नाही सांगितलं. इतक बोलून दिव्या तिच्या माहेरी निघून गेली. सुनेच्या माहेरी एंगेजमेंटच्या दिवशी मुलगा राकेश त्याच्या आई वडिलांसोबत पोहोचला. आपल्या माहेरी आपल्या सासू सासऱ्यांना आलेले पाहून दिव्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिचं त्यांच्या सोबत वागणं अजिबात चांगलं नव्हतं. ना तर ती सासूशी नीट बोलली, ना त्यांचा आदर केला. काही औपचारिकता पूर्ण करून चहा पाणी विचारल्यानंतर त्यांच्याशी कोणी काहीच बोलले नाही. बिचारी सासू आणि सासरे कसे तरी तिच्या भावाच्या एंगेजमेंटला हजेरी लावून घरी परतले. पती पत्नी दोघांनाही आपल्या सुनेच्या माहेरच्या लोकांची वागणूक खूपच वाईट वाटली. आता त्यांनी मनातल्या मनात ठरवले की लग्नाला जायचे नाही, फक्त मुलगा आणि सून जातील. एंगेजमेंटच्या वेळी झालेला अपमान दोघे अजूनही विसरू शकले नाहीत. सून तर सून, पण तिचे आईवडीलही त्यांच्या सोबत नीट बोलले नाहीत. दिव्या तर फक्त तिच्या माहेरचा दिखावा दाखवण्यातच व्यस्त होती. आपल्या घरी जाऊन कल्पनाजी किशोरजी यांना म्हणाल्या की अहो, आपल्या कपड्यात किंवा आपल्या राहणीमानात काय कमी राहिली होती. दिव्याच्या नातेवाईकापेक्षा आपले कपडे कितीतरी पटीने चांगले होते आणि मला नाही वाटत की आपल्या राहणीमानात ही कोणती कमी होती. आता तर मी सुनेच्या माहेरच्या लग्नात नाहीच जाणार. किशोरजी प्रेमाने हसतच म्हणाले की ठीक आहे बाबा, नको जाऊ. कोण तुला जबरदस्ती पाठवत आहे? मी तर आजपर्यंत तुला कधीच जबरदस्ती केली नाही. तुझ्या मनाचा प्रत्येक ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि योगायोगाने ज्या दिवशी सुनेच्या माहेरी लग्न होते त्याच दिवशी कल्पनाजी यांच्या बहिणीच्या मुलाचेही लग्न होते. म्हणून कल्पना आणि किशोरजी त्यांच्या घरी निघून गेले आणि मुलगा सून तिच्या माहेरी गेले. लग्न समारंभ छान पार पडले आणि सर्व लोक घरी आले. एके दिवशी कल्पनाजी यांच्या माहेराहून फोन आला की त्यांच्या भाच्याला मुलगा झाला आहे, त्यामुळे त्यांना भेटवस्तू घेऊन बघायला जायचे होते. कल्पनाजी यांच्या माहेरी अशी प्रथा होती की जर माहेरी नवीन बाळ जन्माला आले तर आत्या भरपूर भेटवस्तू घेऊन जाते. म्हणूनच कल्पनाजी यांना भरपूर सामान घेऊन जायचे होते. मुलासाठी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, आईसाठी कपडे, वडिलांसाठी कपडे आणि मिठाई आणि भरपूर भेटवस्तू घेऊन जायचे असते. आणि जेव्हा परत येतात तेव्हा माहेराहून भरपूर भेटवस्तू देऊन पाठवले जाते. अशा रीतीने खूप धुमधडाक्यात हा एक प्रकारचा उत्सवच साजरा केला जातो. नवीन बाळाच्या स्वागताच्या खुशीमध्ये कल्पनाजी सामान खरेदी करण्यात व्यस्त होतात. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. त्यांचे पाय जमिनीवर नव्हते.
त्या किशोरजी यांना म्हणाल्या की अहो, किती वर्षानंतर माझ्या भावाच्या घरी आनंदाची बातमी मिळाली आहे. मी तर बाळासाठी सोन्याची चेक, चंद्राचे लिकेट आणि बाळाच्या हातात चुडामणी ही घेईन आणि घरातील सगळ्या लोकांना खूप भेटवस्तू ही घेऊन जाईन, कारण बरेच दिवस झाले भावाच्या घरी जाऊन. आता एकाला घेऊन जाईन आणि एकाला नाही, तर ते योग्य दिसणार नाही. किशोरजी म्हणाले, हो कल्पना, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी आत्ता येतो, असे बोलून ते त्यांच्या बँकेत जमा असलेले पैसे काढण्यासाठी निघून गेले आणि त्या पैशांनी कल्पनाजी यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व पूर्ण केल्या. कल्पनाजी खूप आनंदी होत्या. किशोरजी कल्पनाजी यांना खुश पाहून खूपच खुश झाले होते. नाहीतर काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने दोघेही नवरा बायको खूपच उदास झाले होते. कल्पनाजी यांनी एक सुंदर पाळणा देखील विकत घेतला, जो चारही बाजूंनी रंगीबेरंगी मोत्यांनी सजवलेला होता. त्यात कल्पनाजी यांनी काही फुगे देखील चिकटवले, त्यामुळे तो आणखीनच आकर्षक दिसू लागला होता. दिव्याने कधीच तिच्या माहेरी देखील कधीच पाहिलेले नव्हते, कारण प्रथेच्या नावाखाली तिच्या माहेरी असे काहीच होत नव्हते. तिच्यासाठी हे सर्व काही नवीनच होते आणि तिला चांगलंही वाटत होत. आणि तिला आश्चर्य देखील वाटत होत की तिच्या सासूकडे किती टॅलेंट आहे आणि ती त्यांना अडाणी समजत होती, पण ती तर तिच्यापेक्षाही हुशार आणि चतुर होती. त्यांना प्रत्येक गोष्टीची समज होती. त्या त्यांच्या माहेरच्या लोकांसाठी किती काय करत होत्या. एके दिवशी दिव्या तिच्या सासूला म्हणाली की आई, तुम्ही इतके सर्व तुमच्या माहेरी का घेऊन जात आहात? उलट माहेरच लोक नेहमी देत असतात ना, आणि मी तर तुम्हाला कधीच तुमच्या माहेरी जाताना पाहिले नाही. मला या घरात येऊन जवळजवळ वर्ष झाला आहे आणि या वर्षभरात तुम्ही मला एकदाही तुमच्या माहेरी जाताना दिसल्या नाहीत, आणि आज जात आहात तर इतका सामान घेऊन जात आहात. तेव्हा कल्पनाजी प्रेमाने म्हणाल्या की बाळा, मी यासाठीच एका वर्षापासून माझ्या माहेरी नाही गेली, कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होती. तू नवीन नवीन या घरात आली होतीस. तुला सोडून कुठे जाण्याचा विचारही मनात आला नाही, आणि आज जेव्हा संधी मिळाली आहे तर पूर्ण धुमधडाक्यात माझ्या माहेरी जाईन. आणि तूही चल माझ्या सोबत माझ्या माहेरी. माझ्या भावाने तुलाही निमंत्रण दिले आहे. तेव्हा मात्र दिव्या विचित्र हावभाव करत म्हणाली की नाही बाबा, मी नाही येणार तुमच्या सोबत तुमच्या माहेरी, आणि तेही एका गावात. मी तिथे जाऊन काय करणार आई? मी तर माझ्या घरीच ठीक आहे. तुमच्या माहेरी तर चांगली घरही नसतील, आणि शिवाय तिथे कोणती व्यवस्था ही नसेल. मी तिथे ऍडजस्टही होणार नाही. गावात तर व्यवस्थित वीज ही नसते, तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू काय असणार आहेत? कल्पनाजी प्रेमाने म्हणाल्या, बाळा, एकदा माझ्या सोबत माझ्या माहेरी येऊन तर बघ. कदाचित तुला इथल्यापेक्षा तिथे खूप छान वाटेल. दिव्या म्हणाली, हे तुम्ही काय बोलत आहात आई? इथल्यापेक्षाही छान वाटेल हे शक्यच नाही. तितक्यात राकेश तिथे आला आणि म्हणाला की हो दिव्या, आई अगदी खरं बोलत आहे. तू एकदा मामांच्या घरी येऊन तर बघ. आणि असेही मामांनी आपल्याला सर्वांनाच निमंत्रित केले आहे, त्यामुळे जावे तर लागणारच. आणि जर तुला तिथे आवडलेच नाही तर आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी परत घरी येऊ. आई आणि पप्पा 2-4 दिवस थांबून मग येतील. राकेशचे बोलणे ऐकून दिव्या त्याला नकार देऊ शकली नाही, आणि कल्पनाजी यांच्या माहेरी जाण्यासाठी दिव्या इच्छा नसतानाही तयार झाली. पण मनातल्या मनात विचार करत होती की माहीत नाही गावाचे वातावरण कसे असेल. ती त्या गावात ऍडजस्ट करू शकेल की नाही. ती गावात राहील तरी कशी, कारण आजपर्यंत ती कधीच गावात राहिलेली नाही. शेवटी तो दिवसही आलाच, ज्या दिवशी कल्पनाजी त्यांच्या संपूर्ण परिवारासह सर्व सामान घेऊन त्यांच्या माहेरी जाण्यासाठी तयार होऊन निघून गेल्या. जशा त्या त्यांच्या माहेरी पोहोचल्या तेव्हा पाहिले की गावच्या बाहेरच ढोलताशा घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. परिवाराच्या संपूर्ण लोकांनी गावच्या बाहेर उभे राहून कल्पनाजी, किशोरजी आणि त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे खूप मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले. ढोल ताशा वाजतच होते. संपूर्ण रस्त्यावर फुलांचा वर्षाव होत होता. कल्पनाजी यांच्या माहेरच मुले आणि महिला डान्स करत होते. कल्पनाजी ही त्यांच्या सोबत नाचू लागल्या. तितक्यात कल्पनाजी यांचे सर्वात मोठे भाऊ, जे जवळपास 60 वर्षांचे असावेत, ते एक सुंदर घोडागाडी घेऊन आले होते. त्या गाडीला 2 सुंदर घोडे लावलेले होते. त्या घोडागाडीत त्या चौघांना बसवून संपूर्ण गावात फेरी मारली. खूपच धुमधडाक्यात आपल्या बहिणीचे, भाऊजींचे, त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे स्वागत करण्यात आले.
इतके भव्य दिव्य स्वागत समारंभ पाहून दिव्याचे डोळे भरून आले. तिने विचार केला होता की तिची सासू इतकी मिडल क्लास मध्ये राहते तर तिचे भाऊ तर त्यांच्यापेक्षाही खराब परिस्थितीत राहत असतील. कदाचित त्यांना तर बोलण्याची पद्धत ही नसेल. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय तर खूप लांबची गोष्ट आहे, पण इतका थाटमाट पाहून तर ती हैराण झाली होती. तिला तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जसे पूर्ण फेरी मारून घोडागाडी मामांच्या घराजवळ येऊन थांबली तेव्हा तिने पाहिले की एक खूप मोठे सुंदर नक्षीकाम केलेले घर होते. ते घर इतके मोठे होते की असे वाटत होते की इतक्या मोठ्या घरात 5 ते 6 घर एकत्र बनवले गेले असते. दिव्या डोळे मोठे करून मान इकडे तिकडे फिरवून आपल्या सासच्या माहेरचे घर पाहतच राहिली. तिने घराच्या आत प्रवेश करताच पाहिले की घर तर भक्कम बनवले होतेच, पण घरातील अंगण इतके मोठे होते की त्यात 3 कार आरामात उभ्या होत्या. मोठाली 3 अंगण होते. एका अंगणात गाई म्हशी बांधल्या होत्या. दुसऱ्या अंगणात ते स्वतः राहत होते जिथे 4ही बाजूंनी खोल्या होत्या, शिवाय अंगणही होते. आणि मागच्या अंगणात तर पूर्ण बाग होती. इतक सुंदर आणि मोठं घर पाहून तर दिव्याचे भानच हरपले होते. शहरात तर असे घर तिला कधी पाहायलाही मिळाले नव्हते. ती मनातल्या मनात विचार करत होती की इतकी मोठी घर कदाचित शहरात नसतातच, मोठी घर फक्त गावातच पाहायला मिळतात. तेव्हा त्यांना पूर्ण सन्मानाने खुर्चीवर बसविण्यात आले आणि कल्पनाजी यांच्या मोठ्या बहिणींनी मोठ्या परातीत त्या सगळ्यांचे पाय धुतले आणि स्वच्छ टॉवेलने पुसले. मग तांदूळ आणि लाल टिळक लावल्यानंतर त्यांना मिठी मारली आणि खूप आदर दिला. त्यांचा असा आदर पाहून दिव्याच्या डोळ्यात पाणी आले. राकेशने तिला त्याचा रुमाल दिला. आता खाण्यापिण्याची वेळ आली. जेवणासाठी डिनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई होती. जेव्हा कल्पनाजी, किशोरजी आणि त्यांचा मुलगा आणि सुनी यांच्यासाठी थाळ्या सजविण्यात आल्या तेव्हा दिव्या फक्त वाट्या मोजत राहिली. 8 प्रकारच्या तर भाज्या तयार केल्या होत्या. 3 प्रकारच्या रोट्या होत्या, बाजरी, मका, गव्हाच्या पिठाच्या. रात्रीचे जेवण झाल्यावर सगळे बोलू लागले, पण दिव्याची अस्वस्थता वाढत चालली होती की तिने सासूला कधी विचारावं की आई, तुमच्या माहेरचे घर इतकं मोठं आणि इतकं चांगलं आहे, पण त्यांनी कधीच सांगितलं का नाही. काही काळानंतर अखेर तिला संधी मिळालीच. ती थेट सासूच्या कॉटजवळ गेली आणि त्यांच्या जवळ बसून विचारू लागली, आई, मामाजी काय करतात? आणि तुमचे माहेर इतक मोठे आहे पण तुम्ही मला कधीच सांगितले नाही. तेव्हा कल्पनाजी म्हणाल्या, बेटा, मोठ्या घराण्याच्या लोकांची हीच तर ओळख असते. मी लहानपणापासून राणीप्रमाणे वाढले आहे. लहानपणापासून माझे नाजूकपणे संगोपन झाले आहे. पण लग्नानंतर राकेशच्या वडिलांना अजिबात आवडत नव्हते की मी माझ्या वडिलांकडून कोणतीही मदत घेऊ. ते त्यांच्या तत्वांवर ठाम आहेत. ते एक प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती आहेत. ते आपल्या कामावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. त्यामुळेच कष्ट करून जे थोडेफार मिळेल त्यात आनंदी राहणे त्यांना आवडते. म्हणूनच मी माझ्या वडिलांची आणि भावांची कधीच मदत घेतली नाही. आणि तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुमचे मामाजी अर्थात माझा भाऊ खूप मोठे जमीनदार आहेत. या गावातील बहुतांश जमीन माझ्या माहेरच्या लोकांकडेच आहे. आणि एवढंच काय, तर जेव्हा शेतावर फार्म हाऊस पाहशील ना तर तू खूप खुश होशील. काय काय म्हणाल्या आई, मामाजी यांचे फार्म ही आहे? हो बेटा, जवळच्याच शेतावर धाकट्या मामांनी फार्म हाऊस बांधले आहे. त्यात ट्यूबवेलही बसवली आहे. वीज पुरवठा करण्यासाठी सोलर पॅनलही बसवण्यात आले आहेत. सोलर पॅनलचे नाव ऐकताच दिव्या खुश झाली. तिला सोलर पॅनल पाहण्याची इच्छा होऊ लागली. ती फार्म हाऊस बघायला जाण्याचा हट्ट करू लागली. तेव्हाच राकेश म्हणाला, दिव्या, 2 दिवस झाले आहेत तुझे इथे मन रमत नसेल, आपण घरी जाऊया का? तेव्हा दिव्याने डोळे विस्फारून त्याला सांगितले, नाही राकेश, मला अजून थांबायचे आहे. मला इथे खूप छान वाटत आहे. आणि ती तिच्या सासूकडे गेली. सासू पुढे म्हणाली, बेटा, तिथे थोडा वेळ आराम करता यावा म्हणून 2-3 खोल्याही बनवलेल्या आहेत. तिथे बागकाम देखील आहे. घरातील सर्व भाज्या तेथूनच येतात. भाजी बाहेरून आणायची कधीच गरज भासत नाही. उलट दर आठवडी बाजारात विकायला घेऊन जातात. आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून दिव्याला धक्काच बसला की त्याच्या सासूबाईंचे माहेरच लोक किती श्रीमंत आहेत, पण त्यांनी आपल्या आई वडिलांच्या कुटुंबाविषयी कधीच बढाई मारली नाही. 3 कार आहेत, एवढे मोठे घर आहे, फार्म हाऊस आहे,
त्यांच्याकडे एवढी जमीन आणि मालमत्ता आहे, पण त्यांनी कधी त्याची जाणीवही होऊ दिली नाही. आणि एक मी आहे. मी तर प्रत्येक संवादात माझ्या घरच्यांचं वर्चस्व दाखवून दिले आहे. सासूच्या माहेरच्या घराच्या स्थितीच्या तुलनेत माझ्या माहेरच्या घराची स्थिती मला नगण्य वाटत होती. तिचे बोलती बंद झाली होती. माझ्या आई वडिलांचे घर माझ्या सासूच्या घराच्या तुलनेत काहीच नाही. माझे माहेरचे घर फक्त 3 मजल आहे, ते देखील 400 यार्डमध्ये आहे. मात्र येथे 4000 यार्डाचे एकच घर आहे आणि सोबत अंगण वेगळे आहे. आता दिव्याला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या, जेव्हा तिने तिच्या सासूला तिच्या माहेरचा रुबाब दाखवला होता. आता ती सगळी दृश्य डोळ्यासमोर तरळू लागली. ज्या प्रकारे तिने सासरच्या मंडळींशी गैरवर्तन केले होते, आता तिला आतून पश्चाताप होत होता आणि आता तिला पटकन तिच्या घरी जाऊन सासूबाईंची आणि घरातील सर्वांची माफी मागायची होती. पूर्ण 4 दिवसांनंतर कल्पनाजी, किशोरजी आणि त्यांचा मुलगा आणि सून यांना त्यांच्या कुटुंबियांनी पूर्ण आदराने निरोप दिला. तसेच भरपूर भेटवस्तू दिल्या. दिव्याला इतकी महागडी साडी आणि इतकी सुंदर साडी देण्यात आली की ती साडी हातात धरूनच भावनेने भारावून गेली. कल्पनाजींना त्यांच्या आवडीची साडीही देण्यात आली. किशोरजी यांना त्यांच्या आवडीचा कुर्ता पायजमा आणि राकेश यांना त्यांच्या आवडीचा ड्रेस देण्यात आला. सगळे घरी आल्यावर दिव्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुमच्या माहेरचे लोक सगळेच श्रीमंत आहेत. तुम्ही लहानपणापासून महाराणी सारख्या राहिल्या आहेत, पण कधी का जाणवू दिले नाही की तुम्ही सुद्धा इतक्या श्रीमंत घराण्यातील मुलगी आहात. मी कितीतरी वेळा तुमचा अपमान केला, आपल्या माहेरच्या लोकांची बढाई केली, पण तरी सुद्धा तुम्ही कधीच काहीच बोलला नाही. मला खूप वाईट वाटत आहे आई, प्लीज मला माफ करा. जोपर्यंत तुम्ही माफ करणार नाहीत, मी इथून जाणार नाही. आणि ती सासूच्या पाया होऊन माफी मागू लागली. मग कल्पनाजी दिव्याला समजावू लागल्या, मुली, मी तुला सांगितले होते की मला नेहमीच अनेक सुविधा मिळाल्या आहेत. माझ्या वडिलांनी माझं लग्न किशोरजी यांच्यासोबत लावून दिले, कारण किशोरजी एक प्रामाणिक व्यक्ती आहेत आणि त्यांचा त्यांच्या कर्मावर विश्वास आहे. किशोरजी आणि माझे वडील बँकेत भेटले. किशोरजींना कोणीतरी लाच देऊन कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते, पण किशोरजींनी लाच घेतली नाही. त्यावेळी माझे वडीलही तिथे होते. मग काय, माझ्या वडिलांची नजरेने ते थेट त्यांच्या हृदयात उतरले आणि माझ्या वडिलांनी माझे लग्न किशोरजी यांच्या सोबतच लावून दिले. मी पण उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी आहे. मीही माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. म्हणूनच तुझे सगळे टोमणे मारूनही घरात कलह निर्माण होऊ दिला नाही. मला विश्वास होता की एक ना एक दिवस तुला तुझी चूक नक्कीच लक्षात येईल आणि त्याचा परिणाम आज तुझ्यासमोर आहे. म्हणूनच सून शेर तर सासू सव्वा शेर असल्याने काही फायदा झाला नसता, उलट परिस्थिती आणखी बिघडली असती. समजलीस बुद्धू? म्हणूनच मी एकदाही तुझ्या समोर माझ्या माहेरच्या घराचा उल्लेख केला नाही. सासूचे बोलणे ऐकून दिव्याने सासूला मिठी मारली आणि रडत माफी मागू लागली. तेव्हा कल्पनाजी हसल्या आणि म्हणाल्या, अरे बुद्धू कुठली, कधी कोणती आई आपल्या मुलीवर रागावली आहे का? बरं, मला तर कधी राग आलाच नाही, कारण मला माहीत होतं तू अजूनही नादान आहेस. एक ना एक दिवस तुला नक्कीच समजेल. आणि झालेही तसेच, असे म्हणत दोघेही हसले. मित्रांनो, प्रत्येक माणूस हा एका दुकानासारखा असतो आणि जीभ ही लॉकसारखी असते. जीभ उघडल्यावरच कळते की दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे. म्हणूनच कधीही कुणाचा अपमान करू नये, कारण प्रत्येकाचे हृदय असते. जर आपण एखाद्याचा अपमान केला तर आपण कुठे ना कुठे देवाचा अपमान करत असतो, कारण प्रत्येकाच्या आत्म्यात देवाचा अंश असतो. त्यामुळे कधीही देवाचा अपमान करू नये. म्हणूनच असे म्हटले जाते की वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच हे संपूर्ण जग आपलेच कुटुंब आहे. या कथेबद्दल तुमचे मत काय आहे? कृपया आपले मौल्यवान विचार कमेंट करून शेअर करा.